अजून आहे, कारण ते नवीन मुलाला माहिती नाही, तुमका पण माहिती नाही काय नाही, माहितीच नाही, म्हटलेलंच नाही. मुद्दा म्हटलंय चढवत जातात ना जास्त, आमच्यासारखे मंडळीच नाही. हॅलो
त्याला अनुष्ठान करून जप करून 1000 वर्षाचा काळ निघून गेल्यानंतर काय झालं बघ. भम भम भक्ती तारका ध्वनी उमटला. 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 भम भम भक्ती तारका ध्वनी सगळ्या देवांना जिंकशील पण शंकराच्या कधी वाटेला जाऊ नको. रथावर कोणतो बघा. तेव्हा गणपतीने त्रिपुरारीला दान दिलं. पहिलं दिलं सोन्याचं. पहिलं दिलं सोन्याचं. पहिलं तिसरं दिलं लोह्याचं. तिसरं दिलं लोखंडाचं. तिसरं दिलं लोह्याचं. 3 दानं दिलं कोणी गणपतीने त्या त्रिपुरारीला. सोनं रूप लोह्याची त्रिपुर दिली त्याच्या घरी. सोनं रूप लोह्याची Thank you.
गणपतीचा वरद असं म्हणाल्याबरोबर सगळ्या देवांना जिंकत सुटला. त्याला काय सांगितलं होतं? सगळ्या राज्य करशील पण शंकराच्या वाटेला जाऊ नको. काय ना शंकराच्या वाटेला जाऊ नको. ह्याने सगळ्या देवांना इंद्र चंद्र सगळ्या देवांना जिंकत सुटला आणि शेवटी हात घातला शंकराच्या. पण शंकराला वर लढाई म्हणजे युद्ध करायला गेला. काय झालं बघा. इंद्राचा घेऊनी वज्र इंद्राचा घेऊनी वज्र एवढ्या सगळ्या देवांना जिंकला. आता हा शंकर माझं काय करणार म्हणून पुढे काय झालं आणि सगळ्या इंद्राच्या दरबारात नाचणाऱ्या रामबा उर्वशी होत्या ना तर ह्याच्या दरबारामध्ये येऊन नाचायला लागले. गंधर्व गाते गायना गंधर्व
नाताळला सगळ्या देवांना जिंकल्यावर सगळे देव कुठे पळाले पत्ता नाही. शेवटी नारद मुनी आले. नारद मुनी म्हणतात ओ शंकराबरोबर युद्ध झालं त्याचं, शंकर त्याच्यात हरला. पण नारद मुनी आल्याने सांगायला लागले अहो शंकर देवा ज्यावेळेस तुम्ही लढायला गेला तेव्हा गणपतीची पूजा केली होती का? नाही बा. हा शाबा एकटो तरी हात होतो. मी पूजा केलेली नाही शंकर सांगतो म्हणूनच हरला. शेवटी शंकराने गणपतीची पूजा केली. उलट सुलट कसं आहे बघा. गणपती हा शंकराचा मुलगा आपण म्हणतो, शंकर पार्वतीचा. पण त्या गणपतीची पूजा करावी लागली शंकराला. आणि नंतर गणपतीची पूजा करून झाल्यानंतर या शंकराने धनुष्याला बाण लावला. बाण सुसू करीत गेला, त्याच्या छाताला घुसला. तो तिकडे खलास इंद्रांचं भारून